राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे। कोकाटेंचं मंत्रिपद अडचणीत आहे, त्यामुळे मुंडे आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याची माहिती मिळते। त्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्यात। बघा, हा फोटो समोर आलेला आहे। भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची त्यांनी दिल्लीत भेट घेतलेली आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे। त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं, त्यामुळे दुसरीकडे लगेच धनंजय मुंडे हे ॲक्शन मोडवर आले। त्यांनी थेट दिल्लीत धाव घेतली आणि त्यांनी आपल्या मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केलेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांच्याकडून। सीमा, आपण बघतोय कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे, दुसरीकडे हीच वेळ साधलेली आहे धनंजय मुंडेंनी। काय घडतंय दिल्लीत? नक्कीच खरं तर गिरीश, धनंजय मुंडेंची ही दिल्लीतल्या हायकमांडकडे लॉबिंगच म्हणावी लागेल। कारण सध्या आपण जर पाहिलं तर कोकाटेंवरती कोर्टाची टांगती तलवार आहे। त्यांचं मंत्रिपद जे आहे ते धोक्यात आहे, ते कधी जाऊ शकतं आणि या सगळ्या संदर्भांमध्ये कुठेतरी आपली लॉबिंग जी आहे ती धनंजय मुंडेकडून सुरू आहे आणि म्हणूनच थेट त्यांनी भाजपच्या हायकमांडकडे म्हणजे एकूणच अमित शहांची जी आहे ती भेट घेतलेली आहे। अनेक चर्चा सुरू आहे, पण या चर्चांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रिपद हवं आहे, मंत्रिपदात यायचं आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचे हे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी, आणि दिल्लीच्या हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळतो का ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। सीमा, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री परळीचे आमदार धनंजय मुंडेंनी दिल्लीत भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली। कोकाटे अडचणीत येताच मुंडेंनी ती वेळ साधली, ते ॲक्शन मोडवर आले आणि त्यांनी थेट दिल्लीत धाव घेतलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।